हॅलो फ्रेंड्स, MK SSS च्या स्पर्धा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज पाहूया 31 जानेवारी हिंदू पेपर, बरोबर? सगळ्यात पहिले काय होतं? मेन्स्ट्रुअल हेल्थ इज इन स्कूल्स इज इंटिग्रल टू राईट टू लाईफ. सुप्रीम कोर्ट, बरोबर? सुप्रीम कोर्टने काय सांगितलंय की मेन्स्ट्रुअल जी हेल्थ आहे स्त्रियांची, ती त्यांची जी राईट टू लाईफ आहे त्याच्याशी इंटिग्रेटेड आहे. आता राईट टू लाईफ कोणत्या आर्टिकलमध्ये येतं परत? थेअरीमध्ये काय सांगितलं आपल्याला? आर्टिकल 21 राईट टू लाईफ सांगतो. मग त्याच्यानंतर आपण सुप्रीम कोर्टने वेळोवेळी वेगवेगळ्या जजमेंट्स मधून वेगवेगळे जे राईट्स आहेत, जसं राईट टू एन्व्हायरमेंट, राईट टू इव्हन राईट टू स्लीप वगैरे जे राईट्स आहेत ते राईट टू लाईफ मध्ये ऍड करत गेलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला माहिती की राईट आर्टिकल 21A जो आहे तो फ्री एज्युकेशन वगैरेच्या साठी जो टाकला गेलेला आहे प्रायमरी एज्युकेशन साठी अमेंडमेंट करून, तो पण त्याच्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने? सुप्रीम कोर्ट म्हणते की the right to menstrual health and access to menstrual hygiene management measures in educational institutions is part of the fundamental right to life and dignity under Article 21 of the Constitution. म्हणजे स्त्रियांचा जो मेन्स्ट्रुअल हायजीन, मेन्स्ट्रुअल हेल्थ वगैरे जे आहे आणि त्याच्याबद्दलच्या ज्या गोष्टी किंवा गोष्टी असतील त्या मिळण्यासाठी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मध्ये हे मिळणं हे आर्टिकल 21 च्या अंडर येतं, बरोबर? मग त्याच्यामध्ये आता काही गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत की जसं की आर्टिकल 21 हे झालं. त्याच्यामध्ये कोणते कोणते आर्टिकल्स गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टाने ऍड केले, रिसेंटली कोणते केलेत एकदम. त्याचबरोबर मेन्स्ट्रुअल जे हायजीन आहेत याच्याबद्दल सायन्स बाबत काही गोष्टी ज्या आपल्याला माहित पाहिजेत. दुसरं न्यूज होती, उत्तराखंड लाईक अटॅक्स विल फोर्स आवर यूथ टू लुक इनवर्ड, सेज जम्मू काश्मीर चीफ मिनिस्टर. तर आपल्याला माहिती की रिसेंट मध्ये काही घटना घडल्या होत्या की काश्मीरी जे लोक होते जे एम्प्लॉयमेंटसाठी बाहेर जातात की म्हणजे वेंडर्स होते, शॉल विकणार वगैरे, हे जे होते त्यांच्यावरती अटॅक झाले, जसं हिमाचल प्रदेशमध्ये झालं, उत्तराखंडमध्ये झालं होतं. त्याच्यामुळे जम्मू काश्मीरचे जे सीएम आहेत ते काय म्हणतात की असे जे अटॅक होत राहिले, ते जे त्यांचे जे युथ आहे ते फोर्स होईल की त्यांच्यावरती एक प्रेशर येईल की त्यांनी फक्त जम्मू काश्मीरमध्येच काम करावं. आणि हे कुठे ना कुठेतरी आपली जी नॅशनल युनिटी आहे त्याला एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे, बरोबर? जसं आपल्याला माहिती आहे आर्टिकल 370 आपण काढलं, का काढलं की जम्मू काश्मीरचं मोर जास्तीत जास्त इंटिग्रेशन व्हावं इंडिया बरोबर, मेनलँड इंडिया बरोबर. ती जे आपण म्हणतो की जम्मू काश्मीर आणि इंडियामध्ये काही गोष्टी आहेत जे सेपरेट आहे, डिस्टन्स आहे, तो डिस्टन्स कमी करण्यामध्ये जम्मू काश्मीरचे लोक आणि बाकीचे जो आपला इतर भारतातला भाग आहे त्यांच्यामधला जो कनेक्ट अजून अजून डीप करण्यासाठी आपण काही गोष्टी करतो. पण अशा ज्या घटना आहेत त्याच्यामुळे काय होतं ना की हा जो डिस्टन्स आहे ना तो कमी होण्याऐवजी अजून जास्त वाढत जातो. याच्यामुळं जे मिलिटंट ग्रुप्स असतात ते या अटॅक्सचा फायदा घेऊन लोकांना भडकवण्यासाठी, जे युथ आहे त्यांना भडकवतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ना कुठे ना कुठेतरी आपल्या इंटरनल सिक्युरिटीसाठी एक डेंजर होतात. आणि त्याचबरोबर आपली जी सोसायटी आहे, इंडियन सोसायटी, त्याच्यावरती सुद्धा प्रॉब्लेमॅटिक असे क्वेश्चन मार्क रेज करतात की असं का होतंय मेजरली, की आपण दुसऱ्या स्टेट मधल्या लोकांना का नाही एक्सेप्ट करत, मग फक्त रिलीजन झालं, लँग्वेज झालं, या गोष्टी आहेत. मग ही गोष्ट जी ती सोसायटी म्हणून इंडियाला कुठं घेऊन जाते. तर पुढचं आर्टिकल होतं, ग्रीन स्टील कॅन शेप इंडियाज क्लायमेट गोल्स ट्रेजेक्टरी, बरोबर? मग याच्यामध्ये आपल्याला काय सगळ्यात पहिले सांगितलं की नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन जे होतं हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ग्रीन स्टील म्हणजे काय असतं ते महत्वाचं आहे. तर आपल्याला जसं माहिती की कोणत्या पण देशाला डेव्हलप होण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. त्याच्यामध्ये सगळ्यात क्रिटिकल जी गोष्ट असते ती स्टील असते. विदाऊट स्टील आपण तुम्ही मग रोड्स म्हणा, बिल्डिंग्स म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर उभंच करू शकत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत नाही तोपर्यंत आपण लीस्ट डेव्हलप किंवा अंडर डेव्हलप पासून डेव्हलपिंग पासून डेव्हलप कंट्रीपर्यंत नाही जाऊ शकत. पण त्याचबरोबर कसं होतं की जे आपण स्टील मेकिंग असते ते कुठे ना कुठे एक एन्व्हायरमेंटली चॅलेंज पण आहे, की जसं सांगितलं गेलंय की आपल्या देशात जे स्टील मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याच्यामुळं अराउंड 12% ऑफ कंट्रीज कार्बन इमिशन्स आर फ्रॉम स्टील इंडस्ट्री, बरोबर? सो मोठ्या प्रमाणात कार्बन इमिशन्स करतं कारण मोठ्या प्रमाणात ते कोलवरती डिपेंडंट आहे स्टील इंडस्ट्री. मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा आपल्याला एक समतोल साधायचा आहे ग्रोथमध्ये, ग्रोथ डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंटमध्ये, मग अशा कंडिशनमध्ये न्यू टेक्नॉलॉजी जी आहे की आपण कोल सोडून हायड्रोजनकडे कसं जावं, त्याचे काय काय फायदे होऊ शकतात, मग जेणेकरून कसं होणार की आपण ग्रोथला किंवा डेव्हलपमेंटला
टाळत सुद्धा नाही आणि त्याचबरोबर आपण एन्व्हायरमेंटला सुद्धा हे करतो. जसं काल इकॉनॉमिक सर्व्हेने सांगितलं होतं, की फक्तच कार्बन पॉलिसी, फक्तच कार्बन इमिशन पाहून सुद्धा चालणार नाही. आपल्याला ग्रो सुद्धा करायचं आहे. आणि ग्रोथ डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट जे आहे ते एकमेकांना काउंटर पार्टी नाही, ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे. सो त्या हिशोबाने ग्रीन हायड्रोजन कसं काम करू शकतं? आणि जसं आपल्याला माहिती की रिसेंटली जी इंडिया आणि ईयूची जी एफटीए साइन झालं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच सेक्टरमध्ये आपण ड्युटी फ्री ऍक्सेस झाला होता. पण जो सीबीएम होता, तर जसं आपल्याला माहिती की इंडिया आणि यूएचा एफटीए झाला, त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी जरी ड्युटी फ्री झाल्या असतील तरी सीबीएमचा जो इश्यू होता, कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम, तर हे एक काइंड मध्ये कार्बन टॅक्सच आहे. म्हणजे कसं होतं की जेव्हा तिथली जी लोकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इंडस्ट्री त्याच्यावरती ईयूने जे तिथले जे देश आहेत त्यांनी काही लिमिटेशन्स टाकले. जर तुम्ही एवढे इमिट करत असाल तर तुम्हाला एवढी फी लागेल, एवढे चार्जेस लागतील वगैरे. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही इम्पोर्ट कराल म्हणजे युरोपियन युनियन किंवा बाकीचे देश ते झाले त्यातले देश जेव्हा इम्पोर्ट करतील तेव्हा जर त्यांच्या कार्बन इमिशन होत असेल तिथून तर त्यांना सुद्धा तो चार्ज किंवा ड्युटी भरावी लागणार होती. मग या गोष्टीवरती इंडिया आणि ईयूचं जे एफटीए होतं त्याच्यामध्ये एकमत नाही झालेलं. मग ही गोष्ट सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे. त्याच्यामुळे कसं होतं, की जे आपलं जी स्टील इंडस्ट्री होती, जी मेजर फॅक्टर होती, आपला जो एक्सपोर्ट होता, तो खूप मोठ्या प्रमाणात होता ईयूला स्टील इंडस्ट्रीच्या बाबतीतला. त्याच्यामध्ये कुठे ना कुठे एक प्रॉब्लेम क्रिएट होतो, की एक लाँग टर्ममध्ये आपण कसं करणार? मग ही गोष्ट जर अशीच राहिली, कोल बेस राहिली, त्याच्यानंतर मग आपल्याला जो प्राइस सेन्सिटिव्ह किंवा प्राइसचा फॅक्टर जिथं आपल्याला एक एज भेटू शकत होती एफटीए मधून, तर ती पण नाही भेटणार आहे. तर मग अशामध्ये आपल्याला एक मस्ट पण आहे, की आपण ग्रीन हायड्रोजनचा वापर करून स्टील इंडस्ट्रीला अजून ग्रो करायला पाहिजे. पुढचं होतं की यूजीसी इक्विटी रूल्स फ्लो फ्रॉम आर्टिकल 15 मॅन्डेट टू रिमेडी हिस्टॉरिकल इनजस्टिस. बरोबर, जसं आपल्याला माहिती आहे की रिसेंटली यूजीसीने एक रूल्स आणले होते. अ, ते आणले होते की युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन 2026. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे कास्ट डिस्क्रिमिनेशन होतं त्याच्यावरती उपाय म्हणून त्यांनी काही पॉलिसीज आणल्या होत्या, काही रेग्युलेशन्स आणले होते. पण त्याच्यावरती काही विवाद झाला. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला रिसेंटली स्टे दिला आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं कास्ट डिस्क्रिमिनेशन जे असतं ते फक्त युनिडायरेक्शनल नसतं, की म्हणजे जे सो कॉल्ड हायर कास्ट जे असतात ते फक्त शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स किंवा ओबीसी यांचं नाही करत, की ते बाकीच्या पद्धतीने पण होऊ शकतं. बरोबर? मग त्याचबरोबर म्हणजे हाय क्लास वगैरे हाय कास्ट वगैरेचे लोक होते, सवर्ण जातीचे होते. त्यांचं म्हणणं होतं, की याच्यामध्ये जे काही प्रोव्हिजन्स आहेत, की तुम्ही स्क्वॉड फिरवणार, त्याच्यानंतर जर कोणी खोटी तक्रार जरी केलेली असेल, तर त्याच्याविरुद्ध सुद्धा ॲक्शन नाही घेतली जाणार. या गोष्टीमुळं कसं होणार, की फॉल्स केसेस, त्याच्यानंतर जे केस करणार त्याच्यावरती काहीच अकाउंटेबिलिटी नाही, प्रूव्ह जरी झालं तरी. या गोष्टींमुळं कुठे ना कुठे तो कास्ट डिस्क्रिमिनेशन एक तर वाढणार पण, तो डिस्टन्स आपल्याला कमी करायचा होता आणि एक अजून एक कंपार्टमेंटलायझेशन किंवा अजून एक प्रॉब्लेम टेन्स सिच्युएशन्स हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्समध्ये वाढू शकते. मग याच्यामध्ये अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट काय आपल्याला प्रीसाठी समजा आर्टिकल 15 काय सांगते, की कोणत्याही बेसिसवरती रिलिजन, रेस, कास्ट याच्यावरती आपल्याला डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स टू बी बेनिफिट फ्रॉम ईयू इंडिया एफटीएफ. तर आपले जे कॉमर्स मिनिस्टर आहेत पियुष गोयल ते सांगतात की जे इंडिया आणि ईयूचं जे एफटीए झालं तसं आहे त्याच्यामुळे लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर जे आहेत त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. आता बेसिकली पहिली गोष्ट विचारली गेली होती की की इंडिया आणि ईयूचं जे एफटीए साईन झालंय ते युएसच्या टॅरिफला वगैरे हे पाहून झालंय का? पण ते तसं नाहीये. जसं कॉमर्स मिनिस्टर पण म्हणतात की तसं नाहीये. आपलं जे एफटीएचे टॉक्स होते ते खूप आधीपासून चालू होते. आणि हळू-हळू त्याच्यात प्रोग्रेस होत होती आणि फायनली ती फायनलाईज झाली. काही गोष्टी अजून व्हायच्या आहेत, जसं की सीबीएम झालं किंवा बाकीच्या अजून गोष्टी त्या हळू-हळू त्या पण ॲड होतील. मग त्याच्यानंतर ती गोष्ट जी आहे आपली ती अजून ग्रो करेल. पण फक्तच यूएसचा इश्यू म्हणून हा एफटीए नाही झालेला. दोघांचीही गरज होती ट्रेडसाठी त्याच्यामुळे झालेलं आहे. त्याचबरोबर जसं आपण म्हणलं, की याच्यामध्ये कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम जो होता, त्याच्याबद्दल गोष्टी नाही झाल्या. तर त्याच्याबद्दल सुद्धा कॉमर्स मिनिस्टरचं म्हणणं आहे, की ही लवकरात लवकर होऊन जाईल. त्याच्यानंतर जे आपले ॲग्रीकल्चरल प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्याबद्दलचा इश्यू सॉर्ट नाही झालेला. जसं त्यांचं म्हणणं होतं, की
आपण मर्कोसर जे आहे साऊथ अमेरिकन ग्रुपिंग त्यांच्याबरोबर 2019 मध्ये साइन केलं होतं डील. त्यांच्याबरोबर पण हा थोडासा इश्यू होता. मग ही जे ॲग्रीकल्चरल इश्यू जसं आपण म्हणलं होतं, की ॲग्रीकल्चरल जे प्रॉडक्ट्स आहेत, त्यांच्याबद्दल आपण थोडेसे कन्झर्व्हेटिव्ह असं राहतो, की त्यांचे बाहेरचे प्रॉडक्ट्स भारतामध्ये नाही यायला पाहिजेत. कारण आपले जे प्रॉडक्ट्स आहेत ते कम्पीट नाही करू शकणार. ही गोष्ट ना कुठं ना कुठं आपल्याला एक लाँग टर्ममध्ये एक व्हिजन घेऊन, एक स्ट्रॅटेजी घेऊन प्लॅन करावं लागणार आहे, की आपल्याला आपले जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचं एक्सपोर्ट क्वालिटी वाढवावी लागणार. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री त्याला ग्रो करावी लागणार. जेणेकरून आपण फक्त ॲग्रीकल्चरल प्रॉडक्ट्सचं जो इंडियन कन्झम्पशन आहे, त्याची जी सस्टेनेबिलिटी आहे त्याला प्रोटेक्ट करण्याबरोबरच आपण त्याला एक्सपोर्ट ओरिएंटेशन एक्सपोर्ट क्वालिटीचं करून त्या पद्धतीने आपण त्याला ग्रो केलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं म्हणणं होतं, की हे जे टॅरिफ होते आपलं जे लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर होतं, त्याच्यामध्ये 35 बिलियनचा जो ट्रेड होता, त्यातल्या $33.5 बिलियन वरती बिलियन डॉलर्सचं जे ट्रेड होतं त्याच्यावरती पहिल्या दिवसापासूनच 0% ड्युटी लागणार आहे. याच्यामुळं कसं होणार, की आधी बांगलादेश वगैरेला भरपूर फायदा व्हायचा, की ते लीस्ट डेव्हलप कंट्रीज होते त्याच्यामुळे त्यांच्यावरती ड्युटी लागत नव्हती. त्याच्यामुळे त्यांचा ईयूला मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होता. पण आता इंडियाचा एफ-टी-ए मुळं आपल्याला हा फायदा होऊ शकतो. तर पुढची न्यूज काय होती? केरला फॉर ऑल 2 डे कॉन्क्लेव्ह विल फोकस ऑन इन्क्लुसिव्ह टुरिझम. आता ही फक्त प्रीसाठी महत्वाची असू शकते, की केरलामध्ये जे आहे, जे टुरिझमला प्रमोट करण्यासाठी कॉन्क्लेव्ह भरली गेली होती. तर आपल्याला विचारलं जाऊ शकतं, की केरलामध्ये मेजर प्लेसेस टुरिझमसाठी काही जे आहेत मेजर अट्रॅक्शन त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर होतं, की हाय टॅप कव्हरेज अंडर जल जीवन स्कीम बट लोअर युसेज रिलायबिलिटी. बरोबर? तर आपल्याला सांगितलं जी आपली हर घर जल स्कीम जी होती, ह्याच्या अंडर आपले अल्मोस्ट 98% ऑफ टोटल हाउसहोल्ड्स आहेत. तिथपर्यंत आपण नळ किंवा टॅप वॉटर आपण म्हणजे टॅप पोहोचवले गेलेले. पण त्याचबरोबर जलशक्ती मिनिस्ट्रीच्या नंतर ती फंक्शनॅलिटी असेसमेंट ऑफ हाउसहोल्ड टॅप कनेक्शन्स हिची जी एक प्रायव्हेट फर्मद्वारे सर्व्हे केला गेला होता. त्यांचं म्हणणं होतं की ह्याची टॅप पोहोचवलंय, पण त्याच्या पाण्यावरती जी रिलायबिलिटी ती तेवढी नाहीये. वॉटर फ्लो म्हणा की कंटिन्युअसली ती एका आठवड्यातून एकदा, दोनदा वगैरे ह्याच्यावरती किंवा प्रत्येक माणसाला जेवढं पाणी भेटलं पाहिजे, आपण म्हणतो की 55 लिटर्स ऑफ वॉटर प्रत्येकाला भेटलं पाहिजे, ते तेवढं नाही पोहोचत आहे. मग ह्याच्यामधले लिमिटेशन्स काय? अजूनपर्यंत आपण का नाही पोहोचू शकत आहे? म्हणजे पाणी पोहोचवतोय आपण, ते क्लीन आहे का तेवढं? ही गोष्ट आपल्याला पाहायला पाहिजे याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्टेम सेल थेरपी कॅन नॉट बी ऑफर्ड ॲज अ क्लिनिकल सर्व्हिस फॉर ऑटिझम, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. याच्यामध्ये एक्झामसाठी काय काय इम्पॉर्टन्स असू शकतं, की स्टेम सेल थेरपी काय काय आहे, बरोबर? त्याच्यामध्ये काय काय इश्यू असतात, ती काय काय जी आपली रिसेंटमध्ये चॅलेंजेस ती कशी कशी सॉल्व्ह करू शकते. त्याच्यानंतर ऑटिझम हा काय डिसीज आहे, त्याच्यामध्ये काय काय होतं, मग तो बाय बर्थ असतो का, जेनेटिकली आहे का, कसं आहे, मग तो स्प्रेड होत असेल तर तो स्प्रेड होऊ शकतो का, ते कसं आहे, हा जो डिसऑर्डर आहे तो ते आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर एनजीटी टू पनिश ऑफिशियल्स फॉर लॅप्सेस इन कर्बिंग इलिगल मायनिंग. तर रिसेंटली काय झालं होतं, गंगा नदीच्या इथं इलिगल सँड मायनिंग चालली होती. त्याच्याबद्दल जे ऍक्शन्स होते ते नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने सांगितले, तरी पण जिओलॉजी अँड मायनिंग ऑफ उत्तर प्रदेश जे होते त्यांचे काही लोक होते त्यांनी नाही केलं. त्याच्यामुळे त्यांच्यावरती काही पनिशमेंट हे केले होते. आता इथं आपल्याला काय माहित पाहिजे, की एनजीटी काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याच्या पॉवर्स कोणत्या आहेत. जसं इथं आपल्याला सांगितलं की ते इव्हन गव्हर्नमेंट ऑफिशियल्स वगैरे त्यांना सुद्धा ते पनिश करू शकतात. मग ही आपल्याला प्रीसाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जसं आपल्याला म्हणतो की 90 डेजच्या अंडर त्यांना सुनावणी पूर्ण करावी लागती. ते आदेश देऊ शकतात. मग त्यांच्याकडे एक्झिक्युटिव्हची पॉवर पाहिजे किंवा इम्प्लिमेंटेशनची पॉवर पाहिजे. ती आहे का? आणि ती गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज वरती पण इम्प्लिमेंट होती का? हे आपल्याला पाहायचं याच्यामध्ये. त्याच्यानंतर होतं की श्रीलंका टू स्टिक टू IMF पार्क डिस्पाइट सायक्लोन ब्लो. आपल्याला माहिती आहे की श्रीलंकामध्ये रिसेंटली एक सायक्लोन आला होता. त्याचं नाव होतं सायक्लोन टितवा. आता याच्यामध्ये जे आहे मेजरली इंडियन जो रिजन आहे इथं, बरोबर? इथे जे सायक्लॉन्स येतात त्यांचे जे नावं असतात ते कसे नावं ठेवले जातात, कोण ठेवतं? ही जी सिस्टीम आहे ना ती आपल्याला माहित पाहिजे इथं, कारण रिसेंटमध्ये प्रत्येकाचा एक नंबर असतो. सायक्लोनची नावं ठरलेली असतात, प्रत्येकाने दिलेले असतात आणि ते सिक्वेन्स वाईज त्या त्या असे दिले जातात. मग ते आपल्याला माहित पाहिजे की ती सिस्टीम कशी आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते देश आहेत.
मग त्यात सांगितलं की हा रिसेंटमध्ये जो आलेला होता त्याच्यातला एकदम डिव्हास्टेटिंग असा सायक्लोन होता. पण असा आल्यानंतर सुद्धा आय-एम-एफचा जो प्रोग्राम होता त्याला श्रीलंका कंटिन्यू करेल. त्याच्यामध्ये काय-काय दिले तर आय-एम-एफचा प्रोग्राम काय आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. ते कधी-कधी इकॉनॉमिक किंवा फायनान्शियल असिस्टन्स कधी करते, कोणत्या प्रकारे करते, कोणत्या कंडिशन्स टाकते. जसं म्हणतात की पाकिस्तानला देणार होता आय-एम-एफ प्रोग्राम वगैरे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्सेस वाढवावे लागतात, सबसिडीज वगैरे असतात, त्या कमी कराव्या लागतात. मग या गोष्टी आपल्याला पाहिजेत, की अजून काय कोणत्या-कोणत्या गोष्टी या अंतर्गत येतात. मग ते लाँग टर्ममध्ये आहेत का? मग ती जी आपलं बजेट वगैरे ते पण मॉनिटर करतात का? या गोष्टी. त्याच्यानंतर आपल्याला हे पाहायचं की एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी हा जो आहे तो आय-एम-एफ अंडर येतो. हा एक पी-वाय-क्यू होता. एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी प्रोग्राम जे आहे ते कोणाबद्दल आहे? ते कोणाच्या अंडर वगैरे आहे? तर हे एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी ते आय-एम-एफच्या अंडर येतं. त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी त्याचबरोबर रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी जी आहे ती सुद्धा आय-एम-एफ अंतर्गत येते. सो हे पी-वाय-क्यू होता प्री मधला यूपीएससीचा. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे की या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आय-एम-एफच्या अंडर येतात. बरोबर? तर तुम्हाला काही अजून डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक